संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुणी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्यासाठी कारवाई देखील सुरू असल्याची माहिती दरेकरांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडच्या एसपींना फोन करून देशमुख हत्या प्रकरणातल्या तपासाचा आढावा घेतला, तर या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश फडणवीसांनी यावेळी एसपींना दिले। बीड प्रकरणावरून विनायक राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। बीडची परिस्थिती हाताळण्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विनायक राऊतांनी केलाय, तर बीडला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा असंही राऊत म्हणाले आहेत। विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बीडमधील केज कोर्टानं कोठडी सुनावली आहे। संतोष देशमुख खंडणी प्रकरणी कोर्टानं चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। धनंजय देशमुखांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून काही तरुणांनी आंदोलन केलंय। शहर पोलीस स्टेशनच्या समोरील पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करण्यात आलं। धनंजय देशमुखांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक होईल अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफांनी दिली, तर धनंजय मुंडेंविषयीची मागणी आहे त्याचा पुरावा असेल तर आम्ही सोडणार नाही असं अजित पवारांनी आधीच स्पष्ट केलं। त्यामुळे आता हे वातावरण शांत राहण्याची गरज आहे असं मुश्रीफांनी म्हटलंय। धनंजय देशमुखांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली। देशमुख कुटुंबियांची अस्वस्थता मी समजू शकतो असं आव्हाडांनी म्हटलंय, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार काय लपवतंय असा सवालही त्यांनी केलाय। पंतप्रधान मोदी येत्या 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी भाजपसह महायुतीच्या आमदारांसोबत ते संवाद साधतील। नौदलाच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं मोदी लोकार्पण करणार आहेत। यावेळी आमदारांच्या सोबत ते स्नेहभोजनही करणार आहेत। महायुती सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल अशा कृती न करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मंत्र्यांना दिल्यात, तर मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करावी अशा सूचना देखील देण्यात आल्या। दिल्लीमध्ये जाटवरून भाजप आणि आपमध्ये दंगल सुरू आहे। भाजपनं जाटांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय, तर जाट पूर्णपणे आमच्या सोबत आहेत असं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय। कॅगच्या अहवालावरून दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलंय। अहवाल सादर करायला उशीर का झाला असा सवाल कोर्टानं विचारलाय। भाजप आमदारांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। मंत्री हसन मुश्रीफांनी पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे। 26 जानेवारीच्या आधी पालकमंत्री पदाचा निर्णय होईल अशी माहिती मुश्रीफांनी दिली आहे। त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। 15 ते 16 तारखेपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय मिटणार अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या 2 ते 3 बैठका झाल्या असून पालकमंत्री पदाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री व्हायला उशीर झालाय, मकर संक्रांत जाऊ द्या त्यानंतर बघू अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली, तर मी इथली सूत्र घ्यायला आलो नाही असं त्यांनी म्हटलंय। मंत्र्यांच्या दालन आणि बंगल्याच्या सुशोभीकरण खर्चाला आता ब्रेक लागणार आहे। आवश्यक तेवढाच खर्च करून भपकेबाजपणा टाळण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संजय राऊतांच्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। येणाऱ्या काळात ठाकरे सेना ना मवियात असेल ना महायुतीमध्ये अशी टीका त्यांनी केली, तर एकटं लढणं ठाकरे सेनेला परवडणार नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल याबाबत संजय राऊत आणि शरद पवारांची भेट झाल्याची माहिती आहे। मुंबईत उद्या शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। उद्या दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद होईल। त्यामुळे आता शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। येवल्यात नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत। यावर संक्रांत उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। नायलॉन मांजा विक्री आणि वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे असं भुजबळांनी म्हटलंय।
महाडच्या तळीये गावातील दरड दुर्घटनेला 3.5 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र अद्याप दरडग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नाराजी व्यक्त केली. सरकार अशीच एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहतीये का, असा सवालही दानवेंनी उपस्थित केलाय. भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिकच्या वाहतूक कोंडीवर भाष्य केलं. अनेक वाहनांच्या मागे लाईट नाही आहेत, काही वाहन चालक नियम पाळत नाहीत, त्यांना सक्ती करावी लागेल असं महाजनांनी सांगितलं. तर याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. चारचाकी गाडी आणि इन्कम टॅक्स भरतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेत पैसे कसे देता येतील असा सवाल मंत्री हसन मुश्रीफांनी केला. तर लाडकी बहीण योजनेमधनं नावं कमी झालं तरी त्यांच्याकडनं आधीची वसुली करणार नसल्याचं मुश्रीफांनी सांगितलंय. बीड प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातलेलं आहे. प्रशासनही लक्ष घालेल तर काही गोष्टी समोर आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही असं महाजनांनी म्हटलंय. सीमा प्रश्नी नागरिकांनी आपली अस्मिता जागृत ठेवण्याचं काम केलं. ते यापुढेही अधिक ताकदीनं केलं पाहिजे. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं मत आमदार रोहित पाटलांनी व्यक्त केलंय. बेळगावमधील युवक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातारा जिल्हा प्रशासनामधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी शिंदेंनी पर्यटकांना उद्भवत असलेल्या समस्यांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी किल्ले रायगडाला भेट दिली आणि किल्ल्यावरील संवर्धन कामाची पाहणी केली. तर रायगड विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. यावेळी संवर्धन कामात पुरातत्व विभागाचा अडसर येतो. यामध्ये राज्य सरकारनं त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचं दानवेंनी म्हटलंय. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पणन विभागाच्या बैठकीत दिल्यात. सोयाबीन खरेदी अडथळ्याविना होण्यासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढतेय. विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक संसर्गजन्य आजारांच्या विळख्यात सापडतात. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभाचं भव्य उद्घाटन पार पडलं. यावेळी नागा साधू आणि लाखो भाविकांनी गंगा नदीत स्नान केलंय. या महाकुंभाची ड्रोन दृश्य समोर आलेली आहेत. ॲपलनं आयफोन नंतर कुठलाही तांत्रिक आविष्कार केला नाही. सोशल मीडिया कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ॲपल डेव्हलपर्सवर टीका केली आहे. ॲपलनं मनमानी कायदे लागू केल्याबाबत झुकेरबर्ग यांनी टीका केली. 20 वर्षांपासून ॲपलनं आयफोन निर्मितीचाच फायदा घेतला असं झुकेरबर्ग यांनी म्हटलंय. मुंबईकर क्रिकेटपटू इरा जाधवनं धावांचा विक्रम केलाय. तिनं अंडर-19 स्पर्धेमध्ये 346 धावांची विक्रमी खेळी केली आहे. बंगळुरूमध्ये बीसीसीआयची अंडर-19 वन डे मॅच पार पडली. यात मेघालयाविरुद्ध मुंबईकडनं 157 चेंडूत 346 धावा मिळवण्याचा विक्रम इरानं केलाय. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये लोकवस्तीत दोन तरस शिरल्याची घटना घडली. पानसर वस्ती आणि सिद्धार्थ नगरातल्या नागरिकांमध्ये त्यामुळे दहशतीचं वातावरण आहे. वन विभागाला कळवून देखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराच्या मृत्यूनंतर पारशिवनीमध्ये गावकरी संतप्त होत रस्त्यावर उतरत चक्काजाम आंदोलन त्यांनी केलेलं आहे. वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी करत वन विभागाच्या विरोधात नारेबाजी केली. मुंबईत मागील 5 वर्षात बेस्ट बस अपघातामध्ये तब्बल 834 नागरिकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी बेस्टनं 42.40 कोटींची आर्थिक नुकसान भरपाई दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. अपघात प्रकरणी 12 बडतर्फ आणि 24 बेस्ट कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. अपघात प्रकरणी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं अनिल गलगली यांनी म्हटलंय. राज्यात एसटी, रिक्षा, टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर 3 ते 4 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत भाडे वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बसच्या भाड्यात 1 ते 5 रुपयांची वाढ होऊ शकते. वाशिमच्या शेलू बाजार गावच्या पिन कोडमुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. शेलू बाजार गाव वाशिम जिल्ह्यात येतं, मात्र पिन कोड अकोला जिल्ह्याचं आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी कामकाजात अडचणी येत आहेत. दरम्यान ही अडचण लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली जाते. सांगलीतल्या मिरज मार्गे धावणारी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस 2 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.
18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत ही रेल्वे पुणे सांगली मार्गे बंद असणार आहे. ही रेल्वे पुणे पनवेल मडगाव मार्गे धावणार आहे. सटाणा तालुक्यातील अंबासन ते मोराणे या रस्त्याला ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला भगदाड पडलं. त्यात झाडं झुडपं वाढल्यानं हा रस्ता मृत्यूचा सापळा बनतोय. तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत. नंदुरबारच्या कोर्दा ते खेती या महामार्गावर तापी नदीवरील नव्या पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. जुन्या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तातडीनं नवीन पूल तयार करावा अशी मागणी होती. मुलुंडमध्ये पीएमसी बँक घोटाळ्यात भरडलेल्या ठेवीदारांनी आंदोलन केलंय. आरोपींना जामीन मंजूर झालाय, मात्र अद्यापही थकबाकीदार आणि ठेवीदारांना पैसे मिळाले नाहीये. त्यामुळे दिल्ली हायकोर्टात जाऊन आरोपींना मिळालेल्या जामिनाच्या विरोधात याचिका दाखल करू असा इशारा ठेवीदारांनी दिलाय. गुजरातमधील बेट द्वारका इथल्या दर्ग्यावर बुलडोझर कारवाई करण्यात आली. सरकारी जमिनीवर अवैधपणे हा दर्गा बांधण्यात आला होता. 8000 चौरस मीटर परिसरात बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया पोलिसांनी चोरीला गेलेले 41 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले. याबाबत नागरिकांनी पोलिसांचे आभार मानलेत. तांत्रिक उपकरणांची मदत घेऊन पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढले. सांगलीच्या मिरज पोलीस ठाण्यातनं पळून गेलेल्या चोरट्याचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत त्याला पुन्हा जेरबंद केलं. चोर पोलिसांचा हा सिने स्टाईल थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला. आकाश कांबळे असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे. पुण्यातल्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी आरोपीनं 5 लाखांची चोरी केली होती. भिवंडीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शांतीनगर पोलिसांनी या चोरट्याकडनं 1,22,000चा मुद्देमाल जप्त केला. वाशिम जिल्ह्यात पोलीस प्रशासनानं अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यासाठी परवानगी देणाऱ्या पालकांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय. जर मुलांना दुचाकी दिली तर 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि पालकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो असे कडक कारवाईचे संकेत वाहतूक पोलिसांनी दिले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वीज चोरी रोखण्यासाठी 40 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून तालुक्याच्या प्रत्येक गावात जाऊन तपासणी केली जाणार आहे. वसई रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाचा एका प्रवाशानं चावा घेतला. 10 लोकल सकाळी वसई रेल्वे स्थानकावर पोहोचले असता यावेळी आरपीएफ जवानांची एक टीम स्थानकावर तैनात होती. दिव्यांगांच्या डब्यात एक प्रवासी बसला होता. त्याला आरपीएफ जवानांनी खाली उतरायला सांगितलं, मात्र तो हुज्जत घालत होता. पुण्यात एक भरधाव कार थेट दुकानात शिरल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दुकानातील साहित्याचं मोठं नुकसान झालं. तर 19 वर्षीय कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्याच्या नऱ्हे परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असल्यानं नागरिकांची गैरसोय होते. ते दूरच्या रस्त्याने जाण्याऐवजी खड्ड्यांच्या कडेनं अतिशय पद्धतीनं रस्ता ओलांडतायत. यावेळी हा प्रयत्न एका दुचाकी स्वाराच्या अंगलट आला. खड्ड्याच्या कडेनं जात असताना तो दुचाकी सहित खड्ड्यात कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. जेजुरीत खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या पालेभाज्यांची आरास करण्यात आलेली आहे. खंडोबा मंदिरात शाकंभरी उत्सवाच्या निमित्त सजावटीसाठी 300 किलो पालेभाज्या फळभाज्यांचा वापर केलाय. मंदिरातील पुजारी कर्मचारी आणि वारकऱ्यांनी ही आकर्षक आरास केली आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या मांढर गडावर काळूबाई यात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हा प्रशासन आणि मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांना विविध सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान इथं शाकंभरी नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीनं सांगता झाली आहे. राज्याच्या विविध भागातनं हजारो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला आलेले होते. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्तानं देवीच्या मंदिर परिसरामध्ये आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती.